बराच वेळ थांबलो होतो, लोक वर येत होती. बऱ्याच वर्षांपासून आपल्या सगळ्या लोकांचे चेहरे जरा खुललेले दिसले आज. त्यामुळं भारत जिवंत ठेवणाऱ्या भारतीयांनो तुमच्यासाठी मनापासून सलाम. आता जे गाणं या कार्यकर्त्यांनी सादर केलं त्या तंद्रीत मी अजून आहे. म्हणजे इतकं सुंदर गाणं, त्याचे सुंदर शब्द होते. जातीच्या धर्माचा किल्ला. खरं तर या जातीच्या धर्माच्या या कालव्यानं मी फार करपून गेलो. विश्वास ठेवा, मी आधी गोरा होतो. या सगळ्या ह्याच्यात मी काळा झालोय. जर असाच वातावरण राहिलं तर पुन्हा गोरा होईल. त्यामुळे सर्वांना धन्यवाद. जाती आणि धर्मावरून आठवलं, जात आणि धर्म इतकं कट्टर झाले हल्ली, म्हणून जाती आणि धर्माच्या वरती एक कवितेची ओळी आहे. काही कविता या लिहायच्या असतात, काही कविता या बोलायच्या असतात, काही कविता या वाचायच्या असतात, पण काही कविता या तोंडावर फेकून मारायच्या असतात. त्या तोंडावर फेकून मारायच्या कवितेच्या ओळी आहेत जातीवाद्यांच्या, की सारे धर्मग्रंथ वाचले, सारे धर्मग्रंथ वाचले, पण चालताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. ही सारे धर्मग्रंथ वाचले, पण चालताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुका लावला आणि मी मानून चाललो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली, परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीला चुना लावला आणि मी माणसाला. या कवितेच्या ओळी आता बोलत असताना मनात आणि डोळ्यासमोर एक नाव होतं. ही कविता वाचून मला रात्री 2:30 वाजता ज्यांनी फोन केला होता, त्यावर जवळजवळ 1.5 तास फोन चालला होता 2 वर्षापूर्वी. त्यांची आठवण आणि केडी शिंदे साहेब आज जर या ठिकाणी असले असते तर माझ्या कवितेला एक फार मोठी शाबासकी पुन्हा एकदा मिळाली असती. अत्यंत जागरूक आणि आमच्यासारख्या तरुण पिढीवरती विचारांची शिदोरी देऊन गेलेला हा माणूस करगणी सर आहे. ही सगळी मखदूम सरांसारखी माणसं, त्यांना अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. समोर आबा आहेत, गुरव सर आहेत आणि ही सगळी माणसं तुम्ही आहात. जरा वातावरण हलकं करण्यासाठी एक वेगळी कविता आत्ताच्या वातावरणाशी निगडीत नवीन आहे, ताजी आहे. इथं आता सांगलीत स्टँडला मी उतरलो तर एक सुंदर मुलगी, केस विस्कटलेली, डोळे सुजलेले आणि हुंदके देत रडत बसलेली होती. न राहून जाऊन तिला विचारलं, म्हणलं ताई काय झालं? ती म्हणाली काय नाही. मी म्हटलं नेमकं काय झाले रडायला? तर तिनं तिचा मोबाईल दाखवला. मी मोबाईल घेतला, म्हटल्यावर पासवर्ड आहे. तिनं असा पासवर्ड काढून मोबाईल दाखवला. व्हॉट्सअपवर तिनं दाखवलं. म्हटली मला काही कळत नाही. म्हटलं काय झाले? तर म्हटली त्यानं मला ब्लॉक केले. म्हटलं प्रकरण हे प्रेमातलं आहे. म्हटलं माझी काय मदत? तर म्हटली दादा कुठं हरवलाय, म्हटली माझा बॉयफ्रेंड शोधून देता. म्हटली येईल कुठं जातोय? तुझं जर प्रेम असेल तर ती नाही. म्हटली 2 वर्ष झालं गायब झाला, येड्यासारखं करते. मी खरंच विचार करायला लागलो की हल्लीचा तरुण कुठे गेला. ती म्हणली कुठं असेल? तर मी तिला म्हटलं असेल तो इथंच कुठेतरी असेल. ती म्हणाली नेमका कुठं असेल ते सांगा. मी म्हणालो असेल तो इथंच कुठेतरी असेल. सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल. सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल. हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो कट्टर हिंदू झाला असेल. कट्टर हिंदू येऊन तो मातोश्रीवर गेला असेल तो इथंच कुठेतरी असेल. मातोश्रीवर हिंदुत्व खेळता खेळता धनुष्यबाण घेऊन हळूच गुवाहाटीला पळाला असेल तो इथंच कुठेतरी असेल. गुवाहाटीला जाऊन
तिथं झाडी डोंगर हाटील बघून मोहरला असेल, पण 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकून गोंधळला असेल तो इथंच कुठेतरी असेल. शेवटी तो आला असेल, मशाल बनवली असेल, मशाल घेऊन ओरडला असेल. नंतर राष्ट्रप्रेम पुन्हा धर्मप्रेम करत तो कमळाच्या पाकळ्या जाऊन बसला असेल. मला धरून नेतील का, मला पकडून नेतील का, माझी चौकशी लावतील का, या भीतीनं कमळाला आवडून बसला असेल. पण कमळाच्या पाकळ्यांनी सुद्धा त्याला आवडून पार त्याचा रस काढला असेल ते इथंच कुठेतरी असेल. सगळा रस निघून गेल्यावर त्याची दाढी वाढली असेल आणि त्याला अचानक भारत दिसला असेल आणि तो हळूच भारत जोडोच्या यात्रेत गेला असेल. तो इथंच कुठेतरी असेल. पण भारत जोडोच्या यात्रेत नेमकं चालायचं कुणासाठी आणि कुठपर्यंत हीच त्याला कळत असेल ते इथंच कुठेतरी असेल. शेवटी चालता चालता त्याला घड्याळ दिसला असेल. तो घड्याळाजवळ आला असेल, पण इथं नेमकं पुतण्याजवळ थांबायचं की काकाजवळ बसायचं हीच त्याला कळत असेल ते इथंच कुठेतरी असेल. शेवटी तो विद्रोही झाला असेल, पॅन्थर झाला असेल, कॉम्रेड झाला असेल, अन्यायाविरुद्ध पेटला असेल आणि मग हळूच RPI मध्ये गेला असेल. पण त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून त्याला वंचित झाल्यासारखं वाटत असेल. ते हळूच वंचित मध्ये आला असेल, पण इथं नेमकं वंचित कोण हीच त्याला कळत असेल ते इथंच कुठेतरी असेल. मग तिला म्हटलं आज राजवाडा चौकात विद्रोहीची अभिवादन सभा आहे, त्या कार्यक्रमात तो आला असेल, गर्दीत कुठेतरी बसला असेल. आमचा विद्रोहीचा कार्यक्रम बघून तो माणूस बनेल. मग माणूस बनल्यावर मी तुझ्याकडे पाठवून देईल. आता आज जन्माला आलेली कविता आहे. माणसाचा विषय निघाला म्हणून एक कविता घेऊन रजा घेतो, पण त्या अगोदर मला सांगायला आनंद वाटतो. मी नुकतंच बरोबर इथं काय मला कोणी विद्रोही शिवाय दुसरं कोणी स्टेज दिलंच नाही आणि मी पण कोणा मागं लागलो नाही. मला स्टेज द्या म्हणून. कारण ती वारुदादाची कविता मी काळजात घेऊन फिरलो. म्हटलं आमचीच वेद नाही, आम्हाला सांगत बसतील. पण मी माझ्या कवितेशी आणि या चळवळीच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो. आणि का कुणास ठाऊक माहित नाही, पण मागच्या महिन्यात मला एक फोन आला आणि फोनवरून पलीकडून व्हॉट्सअपला फोन आला आणि ते मला म्हटला, दादा म्हटलं मी कुवेतवरून बोलतोय. माझं नेहमीची तारखा घ्यायची सवय. म्हटलं मग ते म्हटले आम्हाला कुवेत मध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे. तो कुवेत नावाचा देश असतोय हे पण मला माहित नव्हतं. मी लगेच म्हटलं कुवेत म्हटल्यानंतर मी म्हटलं जिल्हा कुठला. ते म्हटलं जिल्हा नाही, हा देश आहे, आम्हाला त्या देशात कार्यक्रम घ्यायचा. म्हटलं मी येतो. आणि मग मी पासपोर्ट काढला. बरोबर सर मी कुवेतला जाऊन आलो, इराकला जाऊन आलो. म्हणजे या चळवळी जर प्रामाणिक काम केलं, लिखाणाशी प्रामाणिक राहिला तर जगात तुम्हाला संधी सगळीकडे आहे. पुढच्या महिन्यात मी केम्ब्रिजला चाललोय, वॉशिंग्टनला चाललोय, कॅनडाला चाललोय आणि जग माझी कविता ऐकायला बोलवायला लागलंय. मगाशीच कोणतरी मला हळूच म्हटलं नितीन दादाच्या कविता ऐकायला पण नशीब सुटतंय. पण खरं तर तुमच्यासारखं वैचारिक पब्लिक माझ्यासारख्या कवीला मिळणं ही पण माझं नशीब लागते. नाहीतर कविता करणारी माणसं वेगळी असतात. म्हणून माझी कविता जी येते ही गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यावरती कधी बरसत नाही. जरी पावसाची कविता मला लिहावीशी वाटली इतर कवींचं बघून, मी पावसाळ्याची कविता लिहायला बसलो तर माझ्या कवठ्याच्या दुष्काळाचीच शब्द कविता बोलू लागते. त्यावेळेला कळतं मी विस्तवावर उभं राहून वास्तवाशी बोलणारा कवी आहे. त्यामुळे हे विचार तुम्हाला आणि आम्हाला पुढे घेऊन जायचे आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ज्या तणावामध्ये आम्ही हे सगळं करत होतो, आज जर 400च्या वर आकडा गेला असता तर हे कार्यक्रम बी झाला नसता हे पण मला माहिती आहे. आणि जरी झाला असता तरी 5-6 जणच इथं अगोदर आले असते आणि आमची नेहमीच ठरलेली चर्चा बघा ही चळवळ अशी आहे, ही चळवळ तशी आहे. पण
खरं सांगू का, आतला अंगार इतका पेटलेला असला की स्वतःच्या मनगटावर ठाम राहा, चळवळीवर विश्वास ठेवा. ही चळवळ जिवंत आहे, राहणार आहे. कारण या देशाचं संविधान संपवणं तितकं सोपं नाही, याचा पुरावा म्हणजे तुम्ही आम्ही सर्वांनी दिलेला आहे. त्यामुळं माझी जी कविता आहे की पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि मंदिर आणि मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम सुद्धा व्हावी कविता. ही कविता घेऊन मी ज्यावेळेला येतो त्या माझ्या कवितेची संतीची मागणी जी असते. म्हणून मी पावसाळ्यात रमत नाही, बागेत रमत नाही. मला परवा माझ्यावरती सर टाटा फिल्म इन्स्टिट्यूटनं 1.5 तासाचा पिक्चर बनवला, त्याचं मुंबईला स्क्रीनिंग झालं. आणि खरं तर आमच्या कवट्यातही कुणाला माहित बी नसते, मी बी कुणाला सांगत नाही. माझी वेगळी सह ही इब्लिश आहे. मला इब्लिश नाव ही हरिनरके साहेबांनी दिलं, तेवढे ही इब्लिश माणूस आहे. ती माझा ब्रँडच आहे. मी असं आहे, जसा आहे तसा आहे. कारण मला कार्यकर्ता म्हणूनच राहायला आवडतं. आजही आमच्या गावात पुन्हा गेलो तर कोण आम्हाला कुत्रेही सरत नाही. पहिलं म्हणतात लग्नात जरी गेलो भात वाढ म्हणतात, कोण मेलं तर म्हणतात जळण रचन त्याला बोलवा. काय माहिती नाही, पण तेवढा एक चांगला गुण माझ्यात लहानपणा, मी जळण खूप चांगलं नसतो. आणि कोरोनामध्ये खूप डिमांड होतो मला, म्हणजे अशी खूप माणसं मी जाळली मेलेली, पण माणसावर प्रेम सुद्धा मीच केलं. मला विचारलं होतं की चंदनशिव तुमच्या कवितेची व्याख्या तुम्ही काय करा, आणि मला अचानक सुचलं की माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते. आणि त्या यादीची कवितेची घरी घरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो. तो एक एक शब्द खोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो, आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो. आयुष्यभर माहित नाही, पण महिनाभर कविता आपल्याला ही आमची धाक काय भूक आहे. खरं तर या देशात मला कायम 2 देश बघायला मिळाले. एक देश सकाळी सकाळी, दोन्ही देश बघायला मिळतात. एक देश जो आहे तो रात्रीचं खाल्लेलं जिरवायला बाहेर आलेला आहे, वाढलेली चरबी जाळायला बाहेर आलाय. तो गुड मॉर्निंग करत पळतोय कानात हेडफोन घालून, म्हणजे त्याचं देरी वाढली ती कमी करायला तो एक भारत तुम्हाला दिसतोय. आणि दुसऱ्या बाजूला भाकरीसाठी, पोटाची भूक भागवण्यासाठी त्याच वेळेला सूर्य उगवायच्या वेळेला तो त्याच्या संघर्षासाठी बाहेर पडलेला आहे. या 2 भारतांमधल्या मधोमध उभं राहून तुम्हाला आणि आम्हाला ही चळवळ पुढे न्यायची आहे. ज्यांची पोटं भरलेली आहेत त्यांच्या कानाखाली आवाज देऊन तुम्हाला सांगावं लागेल की या देशात उपाशी सुद्धा कोणीतरी आहे, आणि ते सुद्धा भारतीय आहेत. या भुकेच्या प्रदेशात उभे असणाऱ्या भारतातल्या सुंदर फुलपाखरांसाठी सुद्धा काही लिहितं गेलं पाहिजे. आणि ती लिहितं ठेवणारा हा अखंड झरा, त्या झऱ्याचं नाव सत्य शोधणारी चळवळ म्हणजे तुमच्या आणि आमची सर्वांच्या मनातली विद्रोही सांस्कृतिक चळवळ आहे. त्या चळवळीचा एक भाग, एक धागा म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी बांधलेला आहोत. स्वतःला आयुष्यात कायम अभिमानी स्वाभिमानी समजा की आम्ही कुठल्याही रंगांच्या चिंध्या हातात न घेता विद्रोहीचा खऱ्याचा झेंडा हातात घेतलेली आहे. कारण आम्ही माणसांवर प्रेम करणारीच माणसं आहोत. म्हणून एक कविता येते की यावं त्या चार्ली चॅप्लिन माझ्याकडं, धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर, आणि म्हणावं मला नितीन लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. अरे यावं त्या चार्ली चॅप्लिन माझ्याकडं, म्हणावं मला नितीन लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस, तुझीच कविता बोलून जाईल माणसाला माणूसपणाचं नातं. मी उचला हो पेन तेवढ्यात हिटलरने तिथं यावं, हिटलरने म्हणावं मला नितीन घेणं माझं रक्त, त्या रक्ताने लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस, तुझी माणसाची कविता वाचून कदाचित
गुदमरलेले श्वास मला माफ करतील मित्रा. आणि मग मी लिहावी कविता या पृथ्वीचा एखादा छोटासा भाग म्हणून. तेव्हा हातात मीठ घेऊन समुद्रातून लादेनं तिथे यावं आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला. आणि लादेनं म्हणावं मला, नितीन दे ना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो. आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर आणि सांगावं, काश्मीरच्या बर्फात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो म्हणून. घेऊन येत जा हिरवी बारीक पंढरी, तुझं अजूनही स्वागत आहे. यावं त्या डोनाल्डनं, यावं त्या पुलतीनं माझ्याकडं. मी सांगेन त्यांना, तिसरं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी येईल. तुम्ही या सगळ्यांनी एकदा माझ्याकडं तुमच्या मेंदूतला एकदाचा इतिहासच जाळून टाकावा म्हणतो आणि तुम्हाला दाखवावा म्हणतो हा सुंदर भूगोल जो तुम्हाला आणि आम्हाला फार फार जपून ठेवायचा आहे. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कोणाची गाणी गावी. हे कडवं आता ऍड झालं या कवितेत की मी या जगात माणूस म्हणून जन्माला आलोय, पण बाहेरच्या देशात मला कोणी बोलवतंय तर पासपोर्ट, विजा या कागदांची आवश्यकता असते आणि ती काढण्यासाठी माणसाला काय काय आणि किती उद्योग करावं लागतात हे कळालं. मग कळालं याच पृथ्वीवर आहे, तिथेही माणसं आहेत, पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला किती प्रोसेस आहे, मला एक कागदांची गरज आहे. मग एखादा कावळा पाकिस्तान भारताच्या बॉर्डरवर क्रॉस करताना म्हणतो का हे संपला आपला देश, तिकडचा पक्षी इकडे येतो, इकडचा प्राणी तिकडे जातो. पण माणसाच तसं नाही. म्हणून म्हणतो की वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कोणाची गाणी गायची. माझी कविता मात्र मी त्याच पाखरांच्या थव्यात कायम ठेवी, कारण मी माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. हाय वेळा दुसरे येणार आहे. ही चळवळ कशी आहे त्याचं थोडक्यात उदाहरण देतो. आणि कांबळे नावाची कविता आहे. या चळवळीकडे मी कसा आलो. मी पुण्याला होतो सर, 10वी नापासून गेलो होतो. भाजीपाला विकत होतो, त्यात लग्न झालं, संसार सुरू झाला 10 वयाच्या खोली. आणि मी कविता लिहायचो आणि पेपरला पाठवायचो. मला वाटायचं मला प्रसिद्धी मिळावी, माझं पेपरला कविता यावी, पण माझी कविता छापून यायची नाही. आणि ज्या कविता छापून यायच्या त्या वाचल्यावर माझ्या लक्षात यायचं माझ्या कवितेपेक्षा या कविता भारी नाही, ही माझी कविता या कवितेपेक्षा चांगली आहे, तरी सुद्धा ही छापली नाही, तर हीच का छापली. मी एक कार्यकर्ता मला म्हणला तुझी कविता कधी छापून येणार नाही. म्हटलं का? तर म्हणला तू नाव बदल. पण नेमकं काय करू? म्हणला ती चंदनशिव कांबळे माने कविता येत नाही. आणि मग माझी ट्यूब पेटली, मी कविता लिहिली आणि खाली नितीन कुलकर्णी केली आणि कविता छापून आली. माझ्याकडे कात्र नाही द्या अजून. आणि नुसती आली नाही तर मला फोन यायला लागले, कुठे राहता, काय करता, या परिषदेला पुस्तक काढू. पण माझी गंमत अशी झाली, मला कोणाला दाखवायलाच येईना ही माझी आहे म्हणून. कारण कुलकर्णी असा नसतो, एवढी समज मला आली होती. शेवटी वडिलांकडे गेलो, म्हणली कविता माझी आहे. वडील म्हणले कुलकर्णी दिसतोय. मी म्हटलं मीच नाव बदलले, छापून येत नव्हती. वडील म्हणले ज्याच्या नावात बदल त्याच्या बाबात बदल असतो. मी ते पेपरच फाडला. आणि मग मला म्हणते सांगितले सम्राट नावाचा एक पेपर आहे, त्याला कविता पाठवा. मी त्याला कविता पाठवली, छापून आली. बबन कांबळेंचा फोन आला. मला म्हणले काय करतो? म्हणलं वॉचमॅन आहे. ते म्हणले लिहून पाठवत जा, तुझं काय असेल ते मी तुला दर रविवारी छापत जाईल, थोडंफार मानधन पण देत जाईल. म्हटले ते देत होते. आणि बऱ्यापैकी सम्राट वाचणारा एक वर्ग महाराष्ट्रात होता चळवळीतला, ती मला फोन करायचे, बटनाचे फोन होते आणि कडक जॅगिंग घालायचे. असे बरं वाटायचं, कविता वाचली त्याचा अर्थ सांगायचे, मलाही लिहायला बरं वाटायचं. आणि एक दिवस असा आला, आयुष्यच बदललं. एप्रिल महिना सुरू झाला होता आणि फोन आला. ते म्हणला जयभीम. म्हटलं जयभीम. म्हणला मी जयसिंगपूर तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यातला, तिथं दानोळी गाव आहे, त्या गावातून विलास वाघमारे बोलतोय. म्हटलं बोला. तर तो म्हणाला मी आंबेडकर जयंती साजरी करतोय साहेब, तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून याल का? मी तुमच्या कविता पेपरला वाचतो. मला आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवत होतं. माझी एकदम छाती ताईट झाली, आवाज बदलला. म्हटले येतो.
ते म्हणले तुमचं मानधन किती? मला आयुष्यात पहिल्यांदा तेव्हा कळालं की प्रमुख पाहुण्याला मानधन पण असतं. आणि मग मी चक्र सुरू केली. म्हटलं एक दिवसाची सुट्टी, यायला जायला 80, म्हणजे आमच्या मनात तेव्हा जनरल डबाच हो. आम्हाला आत्ता कळलं सर मधल्या एसी डब्यात माणसं असतात. आम्ही तिथे गेल्यावर आमच्या डोक्यात जनरल डबा कुठं लागतोय, पुढचे दोन मागचे दोन, आम्ही तिथेच थांबणार. मध्ये कधी रेल्वे बघितलीच नाही. आता कळतंय तिथं असतंय म्हणून आपलं पण काहीतरी. म्हणजे ती यायचं जायचं असे 160 आणि दिवसाची हजेरी. म्हटलं असे 500 रुपये मला द्यावे. मी 500चा आकडा बोलणार. तेवढ्यात विलास वाघमारे मला म्हटला, मी लय म्हटला चंदनशेठ साहेब तुम्हाला 3000 रुपये देईन, त्याच्यावर 1 रुपया देऊ शकत नाही. 3000 रुपये म्हटलं माझी केस उभा. मी 500 निमित्त करतोय, हा 3000 म्हणतोय. म्हणली येतो. तो म्हणला खरंच येणार का? म्हणलो ते म्हणले पहिला बघताय तुम्ही 3000 होय म्हणलाय, बाकीच्या लोकांना फोन केले 10,000च्या खाली कोणी यायला तयार नाही. मग मी म्हटलं किती दरिद्री आहे आपण, 500चा विचार करतोय, किमान त्याला 5000 तरी म्हणायचे होते. जाऊ दे म्हटलं घेणार शब्द. आणि फोन चालू होता, बायको कधी बाजूला उभी राहिली कळलंच नाही. फोन ठेवला, बायको माझ्याकडे एकटं बघत होती. असा फोन घरात कधी झाला नव्हता. ती म्हणजे काय झालं? म्हटलं मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलंय. तिने माझ्याकडे खाल्लं वर पुन्हा एकदा बघितलं. म्हणजे तुम्हाला? हा. म्हणजे नुसतं बोलवलं नाही, 3000 रुपये मानधन देणार आहे. 3000 मानधन देणार आहेत म्हटल्यानंतर तिने माझ्या गालावर असा हात ठेवला. म्हणजे खरंच का? माझी शपथ. म्हटलं खरंच 3000 मिळणार आहे. तर ती म्हटली मग या महिन्यात मिक्सर घेऊया. ही चळवळ कशी आहे? मिक्सर घेऊया. मी म्हटलं घेऊया. आणि मग ती मिक्सरचं स्वप्न बघायला लागली. आणि मी प्रमुख पाहुण्या स्वप्न बघायला लागलो. जयंतीला जाणार, मग भाषण पाठ करायला लागलो, कविता तोंडपाठ करायला लागलो. 1.5 तास असं बोलायचं, बाबासाहेबांची जयंती आहे, लोक येणार, भरपूर पब्लिक असणार, आपला मान सन्मान होणार, आपण त्या ताकदीतच बोललं पाहिजे असा विचार करून अभ्यास चालू होता. ती भाषण पाठ केल्यावर बायकोला वाचून दाखवायचो. रात्रभर ती माझ्याकडे पाठांतर करून घ्यायची. शेजारी पाजारी येऊन बघायचे यांचं काय चाललंय. आणि गंमत म्हणजे ती रोज आमच्या पाहुण्यांना फोन करून सांगायची आम्ही मिक्सर घेणार आहे, आम्ही मिक्सर घेणार आहे. आणि मी तिच्या फोनकडे बघत बसायचो. आणि रात्रीची खरोखर मला स्वप्न पडायचे, मी असा उतरलोय, असं पब्लिक थांबलंय, लोक अशी येत आहेत हार घेऊन, मी असा हात करतोय, स्टेजवर जातोय, पब्लिक घोषणा देते. आणि मी रात्री झोपत असंच करायचो. आणि बायको म्हणायची झोपा, घरातच आहे. आणि तो दिवस उगवला. मी बसलो, जयसिंगपुरात उतरलो. नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्मवर गाडी हळूहळू होताना मी दरवाजाजवळ जायचो, वाकून बघायचो, आता गर्दी दिसत्या, आता कार्यकर्ते येतील, पण कोणीच नव्हतं. शेवटी बाहेर आलो. बाहेरून त्याला फोन केला, म्हटलं विलास दादा मी आलोय. ते म्हटलं या बाहेर. बाहेर आलो, गर्दी नाही, कोण नाही. म्हटलं निंबा झाड दिसतंय का? म्हटलं दिसतंय. त्याच्या खाली बुद्धाचा हात असलेली रिक्षा आहे म्हटलं आपली. म्हटलं दिसली, आपलीच आहे म्हटलं या. मग म्हटलं तुम्ही रिक्षावाले आहे का? ते म्हटलं हो रिक्षावाले. आणि तो रिक्षातून उतरला. पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, इथं बिल्ला लावलेला, निळा रुमाल, निळी नाम, आणि तो असा समोर यायला लागला. म्हटलं हो विलास वाघमारे. माझा सगळा मूडच गेला. मी जो मनात आयोजक बघत होतो 15 दिवस, त्याच्या विरुद्ध होतं हे सगळं. आणि माझा जसा त्याला बघून मूड गेला, तसाच त्याचा पण मूड गेला मला बघून. ते जवळ म्हटलं तुम्हीच का? म्हटलं होय. चला म्हणला. आणि मी त्याच्या रिक्षात बसलो. आणि मग मला ते आणले विहारात. दार उघडलं, पुढं बुद्धाची मूर्ती, सगळे महापुरुष, पुढं बसलो. फॅन लावला, तो हळूहळू फिरतो. त्यानं दाडकं हाणलं त्याच्यावर जोरात. आणि मग ते सुरू झालं. आणि मग मला वाटलं इथं तात्पुरतं थांबवलंय, कार्यक्रम मोठा असेल कुठेतरी. मी न राहून विचारलं, म्हटलं दादा कार्यक्रम कुठं आहे? ते म्हटलं इथंच आहे. इथंच आहे म्हटल्यावर अजून पोटात गोळा आला. 15 दिवस ज्या द्वेषान मी भाषण पाठ करते ना, आता म्हटलं येतं बोलायचंय भाषण. 8 वाजले. त्यानंच खुर्च्या लावल्या, त्यानंच सतरंजी टाकली, त्यानंच माईक जोडला, तांब्यात पाणी आणून ठेवला, पाणी, आणि माईक चालू केला, लागला बोंबलायला. म्हटलं सर्व उपासक उपासिका कार्यकर्त्यांना विनंती आहे लवकरात लवकर विहारात यावे.
सुप्रसिद्ध कवी लेखक नितीन चंदन शिवे आलेले आहे. त्यालाच तेवढा मी माहित होतो कसला सुप्रसिद्ध. त्याचा आवाज 9 वाजेपर्यंत ओरडला, कुणीच आली नाही. 9:30ला 4 म्हातारी माणसं समोर तंबाखू मिळत माझ्याकडे एकटक बघत बसली. ती बघून अजून पोटाचा गोळा गेला. शेवटी मी या निर्णयावर आलो होते, काय झालं तर आपलं 1.5 तासाचं भाषण गडबड करायचं, डोळ झाकून 3000 घ्यायचं, जायचं, बायकोला मिक्सर घेऊन द्यायचा, विषय संपला, पुन्हा या भानगडीत पडायचं नाही. असंच चाललेलं होतं. शेवटी विलास वाघमारे म्हटला, तुम्ही बसा, मी माणसं गोळा करून आणतो. तो जेव्हा असं म्हटला त्यावेळेला मला बीपी वाढला. म्हटलं मला कुणाच्या जीवावर सोडून चालला आणि मी पण येतो म्हटलं. आणि मी ज्यावेळेला आत गल्लीत बसलो त्यावेळेला समाज आणखीन जवळून बघायला मिळाला. कोण लोकी लावून पडलं होतं, कोण काय पडलं होतं. तो म्हणतोय चला जयंतीला प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला. तरुण पोरं विचारत होती नाचायचं काय आहे का, डीजेचं काय झालं. त्याचे मान खाली जात होती. ते म्हणत तसलं मी करत नाही, प्रबोधनाचा इवाटले या. म्हटलं इवाटले या काय, हाताला घेऊन चला. असं करून आम्ही 70-80 माणसं गोळा केली. त्यानं ते दार लावलं विहाराचं. गोळा झाल्यावर मी भाषण असं बोललो 1.5 तास, कारण मनात मी आता 3000 पर्यंत झालो होतो. 3000 घ्यायचं निघायचं. रात्री 11:30 पावणे 12ला संपला कार्यक्रम. सगळी लोक गेली आणि विलास वाघमारे म्हटला मी आभार मानतो. म्हटलं कोणच नाही, पुढे आभार कशाला मानतात. म्हटलं त्यांना ऐकू जाते, नावं नाही घेतली तर माझी उद्या अडचण होईल. मग कळालं चळवळीत नावं घेणं पण लय महत्वाचं असतं. आणि खरं तर याच्यामुळे चळवळ जरा हळूहळू चालली, नावं घेणे सवय. ते अजूनपर्यंत तसंच आहे. मी तर कधीच नाव घ्यायच्या भानगडीतच पडत नाही. माझं नाव घेतलं विषय संपला होतो आणि आपले महापुरुष विषय संपला. शेवटी सगळं झालं. मला भूक लागली होती. आता म्हटलं मानधनाच पाकिट देईल. आणि तो मला म्हटला काय खाल्लंय का. म्हटलं तुमच्या सोबतच आलोय, कसं खाईल. आणि मग म्हटला सगळे हॉटेल बंद झाली. हॉटेल बंद झाली म्हटल्यावर पोटात गोळा आला. मला म्हटलं काळजी करू नका, आपण घरी जाऊ, घरी जेवण करू. आणि मी घरी जायला तयार झालो. आणि तो हळूच माझ्याजवळ येऊन मला म्हटला तुमच्याकडे एकच पिशवी आहे ना. म्हटलं हो का. म्हटलं ते 2 साऊंड दिसतात. म्हटलं हा 2 मोठं साऊंड. म्हटलं मी भाड्यानं आणल्यात, इथं रात्रीच ठेवणं धोक्याच आहे, मांडीवर घेऊन बसता. आता 3000 घ्यायचोच. म्हटलं आणखी रिक्षा घेऊन बसायला मी तयार आहे. आता 2 साऊंड घेऊन बसलो आणि त्याच्या दारात आलो. गंमत अशी झाली, इथं तो कार्यकर्ता प्रत्येकाच्या दासात. जो 7 वाजल्यापासून मी जो विलास वाघमारे बघत होतो, 7 फूट उंच, दिप्पाच्या दिप्पा, आवाज नुसता डरकाळी फोडल्यासारखा, सगळ्या गल्लीत त्याचा आवाज घुमत होता. आणि दाराजवळ आल्या आल्या तो जो असा होता एकदम असा झाला. म्हटलं अचानक काय झालं. आणि तो दाराजवळ आला आणि त्यानं दारावर हळूच, आता माझा एक अपेक्षा होती की जोरात आवाज देणार बायकोला, ए दार गाठ म्हणून. तसं काही झालं नाही. त्यानं हळूच दाराची कडी वाजवली. म्हटलं उज्ज्वला, हे उज्ज्वला. म्हटलं हे काय झालं. आणि मग माझ्या लक्षात आलं आतली उज्ज्वला साधी सुधी नाही. मी त्याच्या मागे लपलो साऊंड घेऊन आणि खाडकन दार उघडलं. अशी केस बांधलेली, पदर पचलेला, या हातात एक बांगडी, या हातात एक बांगडी, लिंबाच्या काड्या कानात, नाकात लिंबाची काडी. मी हळूच वाकून ती उज्ज्वला बघून घेतली. आणि मी वाकून बघताना तिला मी अंधारात दिसलो. आणि ती जोरात ओरडली. म्हणली ही कोण आहे. मी म्हटला प्रमुख पाहुणे आहे. ती म्हणली इकडे कशाला आणले. ते म्हणले सगळे हॉटेल बंद झाले, इथंच राहतील. या म्हणले. आत आलो. आत बघितलं. पत्रा निळा, वरचा पत्रा निळा, खाली सगळं निळं, झाडून निळा, सुपली निळी, ती डस्टबिन निळं, दारात हाऊद होता पाणी साठवायचा सिमेंटचा, तो बी निळा केलता. खाटावर 2 पोरं झोपली होती, खाट निळा, पोरं रंगवता येत नव्हती म्हणून ती होती. समोर बाबासाहेबांचा फोटो होता. पुढे ती ट्यूबलाईट जळत होती. मी त्या ट्यूबलाईट कडे एकटक बघत राहिलो. तिथं ती चिलट पाखरं उडत होती म्हणून आमच्या बायकांनी शोध लावल्या. तेलात भिजवून असा कागद तिथं बांधला होता आणि ती सगळी पाखरं चिलट त्या कागदाला चिटकत होती. आणि मग माझ्या लक्षात आलं अरे ही चळवळ सुद्धा अशीच आहे. तो कागद म्हणजे बाबासाहेब, आपले महापुरुष, ही चिलट पाखरं म्हणजे आपले कार्यकर्ते.
कारण पलीकडे 4-5 पाली बसल्या होत्या. एकाच जरी पाखरू असं बाजूला झालं की पटकन अशा त्याला खात होत्या. म्हणजे काय करते आणि 4-5 पाली म्हणजे ते राजकीय पुढारी आहेत असा बाजूला आला गचकन गिडत्या म्हणजे चढवला. आणि मग म्हटलं दादा भूक लागली. ते म्हटलं काही गोडतोड केले का? तर तिनं असं समोर आणून ठेवलं. तर एखाद्या घरी गेल्यावर एखादी बाई अशी प्रेमाने देत असते हातात, आमची आदळत होती तिला. त्यावेळेला मी तिच्या घरात नको होतो. आणि मग ताटात बघितलं तर त्या बुट्टीत 3च भाकरी दिसल्या. मी त्याच्याकडे बघितलं, म्हटलं हे 4 भाकरीच आहे, मी 4 भाकरीला, ह्याच्यातच 3 भाकरी. मी पटकन त्यातल्या 2 भाकरी घेऊन कुस्करल्या, कालवण ओतून घेतलं आणि सुरू केलं. जेवण झालं. मग विलास वाघमारे म्हणला उज्ज्वला आतमध्ये. आणि मग पोट भरल्यावर पुन्हा आठवायला लागलं 3000च काय. आणि तो म्हणला असं मानधन. म्हणजे द्या. ते म्हणला ताट आण. ती ताट घेऊन आली. इकडे अजून पद्धत आहे, नारळ, टावेल, टोपी आणि ती पांढरं पाकिट ताटात तिच्या दिसायला लागलं. भरून आलं. म्हटलं पहिलं आयुष्यातलं मानधन घ्यायचं. बायकोला मिक्सर घ्यायचा. कवितेनं काय दिला तर मिक्सर दिला. आणि त्यानं माझ्या हातात ती पाकिट दिलं. आणि अचानक लक्ष त्या उज्ज्वलाच्या चेहऱ्यावर गेलं. तिचे दोन्ही डोळे भरून आले होते. म्हणजे काय येत होता. मी तिच्या चेहऱ्यावर बघितलं, न राहून विचारलं, म्हटलं वहिनी काय झालं? ते म्हणले काय नाही भाऊ. म्हटलं काय झालं सांगा. तो डाबरत होता. म्हटलं आज जाते नाही म्हणलं. मी म्हटलं थांबा काय झालं सांगा. ती म्हणाली काय सांगू साहेब. म्हटलं काय झालं सांगा. म्हटले आमच्या 2 रिक्षा होत्या. मागच्या शिवजयंतीला अनेक रिक्षा ऐकली. प्रबोधनानंच जयंती साजरी केली. पोरांना डीजे लागतो, ह्याला प्रबोधन लागतं, कोण वर्गणी देत नाही. मी काहीतरी करून घेतलं. या वर्षी ही रिक्षा जाणार होती, पण कानातलं नाकातलं मोडून याच्या हातात दिलं. तेव्हा शांत झाला आणि म्हणली ही महिन्याचं राशन भरायला पाकिट ठेवलं होतं. दरवर्षी तुमच्यासारखाच एक जण येतो आणि आमचं महिन्याचं राशन घेऊन जातो. आता तुम्ही घेऊन जा. मला असं बरबरून आलं. म्हटलं कोण आता कसं करायचं. पण तिच्याकडे बघितलं, वाईट वाटलं. पण नंतर मलाही माझी बायको आठवली. म्हटलं तिने मिक्सरची वाट बघायला लागली. मनात म्हटलं मर तुझी रिक्षा गेली मी काय करू. आणि मग ते झोपलो आहे. आणि मग ज्या वेळेला समोर बघायला लागलो बाबासाहेबांच्या फोटोकडे, मग लक्षात आलं मी एक पोपट आहे. 15 दिवस झालं भाषण पाठ करून आलेला, 3000 रुपयांसाठी आणलेला एक पोपट. आणि उद्या पेपरात जर आलं तर माझं नाव, माझा फोटो येणार आहे. आणि या विलास वाघमारेचं कुठेच नाव येणार नाही. तरी हा घर जळून या महापुरुषांचे विचार पेरण्यासाठी काहीतरी करू पाहतोय. आणि मी पोपट आहे. आंबेडकर आणि ही चळवळ, ही पुरोगामी चळवळ, ही विद्रोही चळवळ, ही या विलास वाघमारे यासारख्या लोकांमुळे जिवंत आहे, आमच्यासारख्या भक्तांमुळे नाही. त्यामुळे आधी हा जगला पाहिजे आणि मग आपण जगूया. आणि मग लक्षात आलं या 3000वर आपला कसला हक्क नाही, कारण आपण पोपट पंची करणारेच पोपट आहोत. 3000तले 300 रुपये गाडी खर्चाचे काढून घेतले, पण त्याचा स्वाभिमान माझ्या लक्षात आला होता. आणि मग मला कळालं होतं की हा 3000 रुपये परत घेणार नाही. म्हणून त्याच उशीखाली पाकिट दडवलं. ठरवलं सकाळ झाली की गडबड करून निघायचं. सकाळ झाली, त्याला उठवलं, म्हणलं मला लवकरात लवकर सोडा. तो मला सोडायला निघाला. तेवढ्यात उज्ज्वलानं आतून आवाज दिला, म्हणले भाऊ थांबा. ती हातात असं गटर घेऊन आली होती. भाकरी 2-3 बांधलेल्या, त्यावर मटकीची उसळ हातात दिलं. हाताला गरम लागलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हटली रात्री तुमचं पोट भरलं नाही भाऊ, मला माहिती आहे रात्री उपाशीच राहिला, पण माझ्या या घरातनं कोणी उपाशी गेल्यानं मला जमत नाही. रस्त्यात काहीतरी खाऊन घ्या. सख्या बहिणीपेक्षा जास्त जवळची बहीण त्या चळवळीमध्ये मला भेटली. आणि निघताना नजर रात्रीच्या अंधारात दिसली नव्हती, पण खाटाच्या खाली बघितलं तर सगळी पुस्तकांचा ढीग लागलेला होता. घरात कुठंच देवाला दिसला नाही, कुठलाच बाबा दिसला नाही, कुठलाच कोण दिसला नाही, फक्त पुस्तकं दिसली. आणि मग कळालं माणूस पैशात फाटका आहे, पण विचारात श्रीमंत आहे. म्हणूनच देश जिवंत राहणार आहे यावर विश्वास राहिला, पटला. तिथून निघालो. गाडी जरा पुढं आली आणि त्याचा फोन यायला लागला. आणि मग कळालं याला पाकिट सापडलं असेल. हा पैसे देण्यासाठी पुण्याला येईल तिकडं, पण हा आल्याशिवाय राहणार नाही. मी त्याचा फोनच उचलला नाही. शेवटी पुण्यात आलो. आणि मी रोज घरात गेल्यावर जसा बायकोला आवाज देत होतो तसा आज माझा आवाज निघला नाही. आणि आज सुद्धा माझा खांदे आपोआप खाली गेली. मी हळूच आवाज दिला, म्हटलं दीपाली. तिनं दार उघडलं. तिनं तांब्या आणला पाण्याचा
मनातल्या मनात म्हटलं हे शेवटचं पाणी, आणि मी किडा घेऊन आलोय कैलास वाघमारे चळवळीचा. आणि मग बसल्यावर ती म्हणाली फक्त 2200 रुपयाला. म्हटलं काय? ती म्हटली मिक्सर. म्हटलं काय केलंस? तर दिवसभर म्हटली मी दुकानच बघत होते सगळी, इथं स्वस्त आहे, चला घेऊया. मी म्हटलं नाही आणलाय, पैसे नाही आणले. ती म्हटली मग काय आणले? जयंती तर झाली, कार्यक्रम झाला असेल. म्हटलं सगळं झालं, पण मी रडणार नाही. आणि मी रडल्यावर तुम्ही मला म्हणशील हे मी तसलंच निघलं. ती म्हणली काय आणले? मी म्हटलं किडा आणलाय. ती म्हणली कसला? म्हटलं चळवळीचा. ती म्हणली कुठा? म्हटलं घुसलाय आत. ती म्हणली काढा. म्हटलं हे निघत नाही, याचं ऑपरेशन म्हटलं होत नाही, हे मरेपर्यंत राहणार आणि ही सगळीकडे आता देत राहणार. का कुणाच ठाऊक तिनं हात घट्ट धरला. संपदाने गॅसच्या टाकीकडे लक्ष गेलं आणि मला सुरेश भटांच्या त्या ओळ्या आठवू लागल्या की जाळलो गेलो तरी सोडली नाही तुला, कापलो गेलो तरी तोडली नाही तुला, घेतला या भीमराया उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना, भीमराया घेतला या लेकरांची वंदना, भीमराया. ही जी चळवळ आहे ही आमच्यासारख्या विचारवंतांमुळे फक्त समृद्ध होते. परंतु हा आयता माईक मला मिळतो, आयतं पब्लिक मला मिळतं म्हणून चळवळ नाही. हा माईक इथं ज्या कार्यकर्त्यांना लावला, हा कार्यक्रम घेण्यासाठी ज्यानं प्रयत्न केले, तो कार्यकर्ता आहे म्हणून चळवळ आहे. म्हणून त्याचा पहिला सन्मान हा कायम करत झालाच पाहिजे. आणि मी कायम त्यावर जातीत लक्ष देतो. म्हणून चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हा त्रास खूप असतो. म्हणून त्याची एक कविता आहे की आमचा कांबळे आता ढिल्ल होऊन काही नाही का. हा कांबळे पुस्तकं वाचलेला कांबळे आहे, कर्मकांड मानत नाही, आणि हा कट्टर विद्रोही आहे. आणि त्याचं काय होतं ते बघा की आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कंडला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. आणि कांबळे विद्रोही, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे नाही रडला, नुसताच कंडला करून. कांबळे वयात आला, कांबळे विशीत आला, मिशीत आला, गुलाबी झाला. कांबळे प्रेमात पडला. तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं पण कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कंडला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. भावकी म्हणली जागरण मंगळ बोकड तरी का. कांबळे म्हणला हे तर चालतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच कांबळेला दार लावून असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला करून. कांबळे चळवळीत आला. चळवळीत सगळा इस्कूट बघितला, गटतट दिसले आणि कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना म्हणाला सगळ्यांनी एकत्रित या, सगळ्यांनी एकत्रित या, चळवळ समजून घ्या, हे विचार समजून घ्या. सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला करून. आमच्या काटकर सरांना इकडवला. परवा कांबळेचा मुलगा आता ते मोबाईल वरती येडा झालाय, ते असा रील बघत होता. त्याला काहीतरी रील मध्ये दिसलं. कांबळेच्या मुलानं कांबळेला परवा विचारलं, डॅडा फुलेशाह आंबेडकर कोण, ही संविधान काय भानगड, ही लोकशाही काय, विद्रोह म्हणजे काय. आता मात्र कांबळे पेटला.
आयुष्यभर गावभर पेरलं पण घरातच उगवलं नाही. आणि त्यानं दार लावून पोरालाच असा फोडला. पण चिरंजीव कांबळे मी डबल हुशार, तो दोनदा काढला करून. मग कांबळेच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल गेलं, विचार काय गेले नाही. आणि आता कांबळे वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला असा शॉक देत आहेत, शॉक देऊन तुडवत आहेत. पण कांबळेच्या एका हातात कुठल्याच रंगाची चिंधी नाही, कांबळेच्या हातात तिरंगा आणि मांडीवर फक्त संविधानच आहे. आणि कांबळे मानवतेच्या घोषणा देतोय. डॉक्टर शॉक देऊन तुडवत आहेत, पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कणतोय करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे, विश्वास ठेवा, ही चळवळ जिवंत राहणार आहे, हा देश जिवंत राहणार आहे, हे संविधान सुद्धा जिवंत राहणार आहे. मित्रांनो, बोलायला संधी दिली, पण खरं सांगू का, आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही, थोडेफार शिकलो. 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही, सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे, इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या नगरी होतात, इथं प्रत्येक हाताला काम आहे, कारण अयोध्येत आता राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा आवाज आज एकाकी पडत चाललाय. जगाच्या नकाशात उपाशी देश ढसाढसा रडत जाणार आहे. त्या रडत जाणाऱ्या देशाची वेदना तुम्हाला आणि आम्हाला ठळक करावी लागेल. या देशात सांस्कृतिक वातावरण तयार झालं पाहिजे. कुठल्याच चळवळी या त्याच्यासाठी वाईट नसतात. मी 2-4 देश फिरल्यानंतर मला एवढं मात्र शांतपण आलं, बाहेरच्या देशात गेल्यानंतर मला आपल्या देशात महत्व कळालं सर, की मी मनाशी म्हटलं की इतर काहीच नाही. त्या इराक आणि कुवेतला गेल्यावर तर एका पुरुषाला 3-3 बायका आहेत, बंगल्यात ती बंदिस्त आहे, स्त्री बुरख्यात आहे. आपल्याला बुरख्यात डोळे तरी उघडे आहेत, तिथं बाहेर फक्त जाळे आहे. इथं म्हटलं विद्रोही हा शब्द घेतला तरी कापतील, इतकी जी कट्टर आहे. आणि मग मला कळालं आपलं किती आनंद झालं तरी बरं आहे, एकमेकांशी भांडत राहूया, एकमेकांवरती कुरघोडी करत राहूया, एकमेकांवरती टीकास्त्र करत राहूया, परंतु माणसाला मारायची भाषा कधीच करायची नाही. माणूस जगला पाहिजे, माणूस जपला पाहिजे. माणूस जगला आणि जपला तरच भारत जगणार आहे. या भारताची अखंडता ही विविधतेने नटलेल्या परंपरेतच सौख्य सामावणारी आहे. ही प्रतिज्ञा मात्र कायम उराशी बाळगून कायम जगत राहूया. थोड्याच वेळात सरोदे सरांचं आगमन होईल. मला जितकं बोलता आलं, संधीचा फायदा उचलता आला तेवढा घेतला. आणि यानंतर जे सरोदे सरांना आम्ही ऐकण्यासाठी आतुर झालेलो आहोत. या चांगल्या वातावरणात मला बोलायला मिळालं. निकालानंतर हा पहिल्यांदा स्टेजवरती बोलायला उभारलोय. का कोणास ठाऊक, पण एक कॉन्फिडन्स आलाय, कारण त्याला सगळी राग घेऊन चालल्या. पण ही सगळी वातावरणाची दिशा आणि दशा अशीच ठेवून पुढे कार्यरत राहूया. आणि माझे या मंचावरून जर कोणी रेकॉर्डिंग करत असेल तर विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेला सत्तेत नव्हता त्यावेळेला तुमच्यासाठी विद्रोही आणि सगळे कार्यकर्ते आम्ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जीवाचं राव करून पेटलेलो होतो, काम करत होतो. आता तुम्ही खुर्चीवर बसल्यानंतर आमच्याकडे तेवढ्या बारीकपणा तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही लक्ष देण्यात कुठं कमीपणा केला तर मग कविता तुमचे कानफाट फोडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.